श्री स्वामी समर्थ। फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं। याला होळी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं। तर होळी पौर्णिमा ही येत्या 24 मार्चला रविवारी आलेली आहे। तर या दिवशी आपल्याला होलिका दहन करायचं आहे। दुसऱ्या दिवशी धुलीवंदन म्हणजे रंगाचा कार्यक्रम केला जाईल। रंग उधळले जातील, रंग खेळले जातील। असत्यावर सत्याचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून होळीचा सण आपण साजरा करत असतो। होलिका दहन करत असतो तेव्हा होळी दहनाच्या वेळेस अग्नीमध्ये अनेक गोष्टी अर्पण करण्याची परंपरा आहे। तर होळी दहनाच्या वेळी आपल्याला पुरणपोळीच्या नैवेद्यासह नारळ सुद्धा अर्पण करण्याची प्रथा आपल्याकडे असते। नारळ ज्याला श्रीफळ म्हटलं जातं आणि श्रीफळाशिवाय कुठलंही शुभ कार्य किंवा कुठलीही पूजा ही अपूर्ण मानली जाते। होळीमध्ये नारळ अर्पण केला जातो, परंतु त्याचबरोबर होळीमध्ये नारळ अर्पण करत असताना काही लोक बऱ्याचशा चुका करतात आणि म्हणूनच आपल्याला त्याचा प्रभाव दिसून येत नाही। तर होळीच्या दिवशी ही बरेच सिद्धी मंत्र केले जातात, बऱ्याच सिद्धी केल्या जातात। या दिवशी बरेचसे उपाय देखील केले जातात। तर नारळ आपण अर्पण करतोच, परंतु तो योग्य पद्धतीने अर्पण केला तर नक्कीच आपल्याला त्याचा प्रभाव दिसून येईल आणि आपल्या घरातील नकारात्मकता ही पूर्णपणे नष्ट होईल। तर नारळ अर्पण करताना आपल्याला एका मंत्राचं पठण देखील करायचं आहे। तर हा मंत्र कोणता आहे ते देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। अशा योग्य पद्धतीने तुम्ही जर नारळ अर्पण केला तर घरातील इड्यापिडा, वाईट नजर, पितृदोष, घरातील भांडणे, नकारात्मकता ही संपूर्णपणे घराबाहेर निघून जाईल। तर हा नारळ कशा प्रकारे अर्पण करायचा चला पाहूयात। नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। नारळाला असणारे 3 डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक आहेत। नारळाला अतिशय महत्त्व आहे कारण की नारळाला कामधेनू, तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं सुद्धा म्हटलं जातं। तर दक्षिण भारतामध्ये नारळाला खरा सोना असं देखील म्हटलं जातं। होळीच्या दहनामध्ये अग्नी ही अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक असते। तर अतिशय पवित्र अग्नीमध्ये आपल्याला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत, त्याच्या प्रभावाने अनेक शुभ हे आपल्याला मिळत असतात। आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे की होळीमध्ये नारळ अर्पण करावा। आपल्या घराची आर्थिक स्थिती आहे तर ती स्थिती सुधारायला मदत होते। आपल्या घरातील आर्थिक संकटे दूर होतात। त्यासाठी होळीच्या दहनामध्ये, होळीच्या अग्नीमध्ये नारळ हा अर्पण केला जातो। होळीमध्ये नारळ अर्पण केल्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते। घरामध्ये आर्थिक संकटे असतील तर ते दूर होतात किंवा आपल्या घरातील एखाद्याला जर काही दोष असतील, नजर दोष असतील, कर्णीबाधा असेल तर ती देखील दूर होते। होलिका देवीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। तसंच घरातील नकारात्मकता, इडापिडा निघून जाते। तर हा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी म्हणजे 24 मार्चला रविवारी करायचा आहे। होलिका दहन जेव्हा केलं जातं तर त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा। त्यासाठी एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे। तर नारळामध्ये खास करून पाणी नसावं, पाणी नसलेलं नारळ हे तुम्हाला घ्यायचं आहे। तर जे नारळ तुम्हाला घ्यायचं आहे तर ते नारळ सोलून काढायचं, त्याच्या शेंड्या ज्या असतात ते पुढे करायच्या आहेत। म्हणजे हे नारळ आपल्याला हातावरती धरायचं आहे, त्याच्या शेंड्या बाहेरच्या बाजूने असावी व पुढच्या बाजूने असावी अशी शेंडी आपल्याला करायची आहे। आणि उजव्या हातामध्ये हा नारळ आपल्याला धरायचा आहे। हा नारळ तुम्ही संपूर्ण घरामधून फिरवायचा आहे। तुम्हाला घरातील प्रत्येक खोलीतून, कोपऱ्यातून हा नारळ फिरवायचा आहे। त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीवरून 3-3 वेळा हा नारळ उतरवून घ्यायचे। डोक्यापासून ते पायापर्यंत हा नारळ 3 वेळा उतरवून घ्यायचा। त्यानंतर घरातल्या सगळ्या व्यक्तींवरून किंवा घरावरून, घरातील सगळ्या खोलीमधून, कोपऱ्यांमधून नारळ फिरवून झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा 3 वेळा उतरवून घ्यायचंय। शेवटी मुख्य प्रवेशद्वारावरती उतरायचंय। मुख्य प्रवेशद्वारावरती उतरल्यानंतर परत तुम्हाला घरी जायचं नाही किंवा घरात प्रवेश करायचा नाही। हा नारळ आपण घेऊन जायचा आहे आणि घेऊन जाऊन आपण तो पुढे होलिका दहनामध्ये अर्पण करणार आहोत। तर होलिका दहनामध्ये नारळ अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र देखील मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती लिहून देत आहे, तो पाहून तुम्ही तो मंत्र म्हणू शकता। 24 मार्चला रविवारी रात्री 11:31 हा शुभ मुहूर्त सुरू होतोय। ते रात्री 12:27 आहे। तर या शुभ मुहूर्तावरती तुम्ही हा नारळ होलिका दहनामध्ये टाकू शकता।
शुभ मुहूर्तावर केलेल्या उपायामुळे आपल्याला जास्त फायदा मिळतो किंवा त्याचा प्रभाव हा अधिक पटीने वाढतो। तर ज्यांच्याकडे रात्रीच्या वेळेस ह्या शुभ मुहूर्तावरती होळी साजरी करणार आहे त्यांनी या वेळेत नारळ अग्नीमध्ये टाकावा किंवा ज्यांच्याजवळ संध्याकाळी किंवा सायंकाळी 7-8च्या दरम्यान होळी साजरी केली जाणार आहे तर त्या वेळेस टाकली तरी देखील चालेल। होळीमध्ये आपल्याला नारळ टाकताना तो डायरेक्ट सरळ नारळ टाकायचा नाही, तर आपल्याला होळीच्या विरुद्ध दिशेला तोंड करून आपल्याला उभा राहायचं आहे, म्हणजे होळीकडे पाठ करून आपल्याला उभा राहायचं आहे। त्यानंतर हा नारळ आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे आणि आपल्या डोक्यावरून आपल्या पाठीमागे होळीमध्ये हा नारळ आपल्याला टाकायचा आहे, जेणेकरून आपल्यामध्ये नकारात्मकता, आपल्याला कोणाचे जर दोष लागलेले असतील, कोणाची नजर लागलेली असेल किंवा अशा बऱ्याच ज्या अडचणी असतील तर त्या अडचणी ह्या उपायाने दूर होतील। घरातील व्यक्तींनी हा जर उपाय केला तर त्याचा लाभ हा संपूर्ण कुटुंबाला मिळू शकतो, कुटुंबाची प्रगती होऊ शकते। त्यासाठी होळीच्या दिवशी अशा प्रकारे आपल्याला हा नारळ अर्पण करायचा आहे, यामुळे घरातील पितृदोष, नकारात्मकता, वास्तुदोष सुद्धा निघून जाणार आहे। तर बऱ्याच ठिकाणी होळीमध्ये नारळ अर्पण करत असताना तो तसाच अर्पण केला जातो, परंतु आपण जर अशा प्रकारे पूर्ण घरातून हा नारळ फिरवून त्यानंतर 3-3 वेळा आपल्या घरातील सगळ्या व्यक्तींवरून फिरवून त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरून 3 वेळा फिरवून आपण हा नारळ डायरेक्ट नेऊन त्या होळीमध्ये उलट्या दिशेने म्हणजे होळीकडे पाठ करून डोक्यावरून जर हा नारळ टाकला तर नक्कीच त्याचा प्रभाव हा जास्त प्रमाणात तुम्हाला दिसू शकतो। होळीमध्ये नारळ टाकताना स्क्रीनवरती दिलेला मंत्र म्हणावा।